नमस्ते सर्वांना. आज आपण आहे ना एन्व्हायर्नमेंटचं प्रिपरेशन कशा पद्धतीने केलं पाहिजे प्रिलिम पॉइंट ऑफ व्ह्यूने, मेन्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने. कारण की काय असतं माहिती आहे का, की आपलं जनरल स्टडी पेपर थर्डमध्ये एन्व्हायर्नमेंट, बायोडायव्हर्सिटी, इकोसिस्टम नावाचा एक कंपोनंट असतो आणि प्रिलिमच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस आपण विचार करतो ना, आता मेमध्ये एक्झाम आहे. त्या दृष्टिकोनातून प्रिलिमच्या बाबतीत आहे ना सर्वात जास्त क्वेश्चन इथं पडत असतात बऱ्यापैकी इकॉनॉमिक्सच्या रिलेटेड, नंतर एन्व्हायर्नमेंटच्या रिलेटेड. सो कारण की IFS, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस आणि UPSC, IASची एक्झाम यांचा प्रिलिमचा जे सिलेबस आहे ना, प्रिलिमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने दोघांचा एकच पेपर सेट असतो. त्या दृष्टिकोनातनं नाही का, एन्व्हायर्नमेंटचा हा कंपोनंट आहे याला कॅज्युअली न घेता इथं थोडी जर मेहनत केली ना, आपल्याला जवळपास 20च्या आसपास 18 ते 20च्या दरम्यान क्वेश्चन इथं पडत असतात. एव्हरेजली आपण कॅल्क्युलेशन केलं तर प्रिलिम पॉइंट ऑफ व्ह्यूने बोलतोय मी. आणि मेन्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर बघितलं गेलं ना, 40 ते 50 मार्काचे क्वेश्चन ह्या पॉइंटवर पडत असतात. सो प्रिपरेशन करताना कशा पद्धतीने प्रिपरेशन केलं पाहिजे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आता हे चर्चा करताना ना आपल्याला 3 गोष्टी म्हणजे काही ठराविक पॉइंट आहे, ते तुम्ही माइंडसेटमध्ये ह्या गोष्टी असायच्या. कारण की तुम्ही जर इथून मागे जर हात नसेल लावला एन्व्हायर्नमेंटला, तर इथून पुढे प्रिपरेशन करताना हे 3 महिने आपल्याकडे बाकी आहे. या 3 महिन्यामध्ये याची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे त्याबद्दल मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे. आता काय असतं माहिती आहे का, एन्व्हायर्नमेंटमध्ये प्रामुख्याने 3 कंपोनंट आहे. 3 कंपोनंट म्हणजे काय? तो एक म्हणजे काय? एक एन्व्हायर्नमेंट येतं आणि एक एन्व्हायर्नमेंट येतं हां. 1, 2, 3 याच्यामध्ये 3 कंपोनंट्स आहे. 3 कंपोनंट्समध्ये फर्स्ट कंपोनंट काय येतं? एन्व्हायर्नमेंट म्हणजे हा जो फर्स्ट पॉइंट आहे ना, हा एन्व्हायर्नमेंट. एन्व्हायर्नमेंटमध्ये प्रामुख्याने त्याच्यामध्ये एक एन्व्हायर्नमेंट येतं. नंबर सेकंड काय येतं? बायोडायव्हर्सिटी. नंबर सेकंड पॉइंट कोणता येतो? बायोडायव्हर्सिटी आणि नंबर थर्ड पॉइंट येतो इकोसिस्टम. कोणता? इकोसिस्टम. आता तुम्हाला एक सांगायचं तात्पर्य काय, आपल्याला हे 3 पॉइंट कव्हर करायचे. एन्व्हायर्नमेंट, बायोडायव्हर्सिटी, इकोसिस्टम. या पॉइंट कव्हर करताना ना, एक आपल्याकडे रिसोर्सेस काय-काय सगळ्यात जास्त महत्त्वाचे. तुम्ही ना शंकर आयएसचं जे बुक आहे ना, ते थोडं बल्की बुक आहे. ते जरी प्रॉपर यूज केलं ना, तरी सफिशियंट झालं आणि त्याच्याबरोबर काय करायचं माहिती आहे का, 12th बायोलॉजीचं नावाचं एक बुक आहे. त्या बायोलॉजीच्या बुकच्या पाठीमागच्या साइडला 4 ते 5 चॅप्टर आहे ना मध्यंतरी, ते एन्व्हायर्नमेंटच्या रिलेटेड दिलेले. ते सुद्धा तुम्ही वाचले ना, एकदम सुंदर त्याच्यामध्ये पण एक्सप्लेन केलं आहे. पण तुम्ही शंकर आयएस जरी वाचलं तरी सफिशियंट आहे. मोर दॅन सफिशियंट आहे. तर ते प्रिपरेशन करताना काय करायचं, मग एन्व्हायर्नमेंट, बायोडायव्हर्सिटी, इकोसिस्टम यांना सेपरेटाइज करून घ्यायचं. सेपरेटाइज करताना ना प्रिपरेशन करताना काय याला करंट अफेअरची सुद्धा जोड द्यायची. करंट अफेअरची जोड कशी द्यायची माहिती आहे का? आता फॉर एक्झाम्पल कसं असतं माहिती आहे का? यांच्या संकल्पना काय? पहिली गोष्ट एन्व्हायर्नमेंटमध्ये काय-काय मोडतं, बायोडायव्हर्सिटीमध्ये काय-काय मोडतं आणि इकोसिस्टममध्ये काय-काय मोडतं, बायोम काय? म्हणजे एक एक्झाम्पल सांगतो. यांच्यामध्ये डिफरन्सेस काय-काय? कारण की काय म्हणतो ना आपण हा जे कन्सेप्ट जे असतं ना, कन्सेप्ट सुद्धा आधी स्टार्टिंगला समजून घ्यायचं. यांच्यामध्ये प्रामुख्याने डेटा कुठं-कुठं, काय-काय येऊ शकतो. आता फॉर एक्झाम्पल सांगितलं ना, राजकारणला जर बघितलं प्रिलिम पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला डायरेक्टली मी पॉइंटवर हिट करतो आता. प्रिलिम पॉइंट ऑफ व्ह्यू जर विचारलं तुम्हाला नॅशनल पार्क म्हणजे काय आहे? सँच्युरी काय-काय? याच्यातलं आपल्याला डिफरन्सेस माहीत असला पाहिजे. समजलं का? यांचं लोकेशन कुठे आहे? ते आपल्याला प्रॉपर माहीत असलं पाहिजे. नंबर सेकंड हे बायोम काय-काय आहे? बायोममध्ये कुठं-कुठे आहे? ट्रॉपिकल रिजनमध्ये आहे, सब ट्रॉपिकल रिजनमध्ये, टेम्परेट रिजनमध्ये, परत आपलं जे माउंटेन रिजनमध्ये की म्हणजे हे टुंड्रा रिजनमध्ये, तायगा रिजनमध्ये हे जे काही बायोम असतात, हे काय आहे? आपल्याला हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये कोणकोणत्या वनस्पती येत असतात, कोणकोणत्या आता फॉर एक्झाम्पल आहे ना, ट्रॉपिकल रिजनमध्ये कोणकोणत्या वनस्पती येत असतात. आपण जे जिओग्राफी पॉइंट ऑफ व्ह्यूने बघतो ना, ते पण इथं पण पॉइंट ऑफ व्ह्यूने बघायचं. बायोम त्याला म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने प्रिपरेशन केलं पाहिजे. नंबर सेकंड काय आहे, तुम्हाला नॅशनल पार्क सँच्युरीच्या रिलेटेड बोललो. पण त्याच्या व्यतिरिक्त नाही का बायोस्फिअर काय-काय असतं, बायोस्फिअरमध्ये त्यांचे डिफरन्सेस काय-काय, या तिघांना सेपरेटाइज करून घ्यायचं. एक नॅशनल पार्क, सँच्युरीज आणि बायोस्फिअर रिझर्व्ह. या तिघांना सेपरेटाइज करायचंय आणि त्याच्यामध्ये कुठं कोणता पॉइंट येतोय. मग बायोस्फिअरमध्ये काय-काय येतं, त्याच्यानंतर नॅशनल पार्कमध्ये कोणकोणते येतात, सँच्युरीमध्ये कोणकोणते येतात, वर्ल्ड लेव्हलला कोणती सँच्युरी सध्या आपल्या याच्यामध्ये काय म्हणतात न्यूजमध्ये आहे. या न्यूजमध्ये असणाऱ्या गोष्टी सुद्धा भरपूर सारे इंटरलिंकिंग करायचे. नंबर सेकंड क्वेशन कुठं पडतो सगळ्यात जास्त महत्त्वाचं ते. आज करंटला जागतिक लेव्हलला भरपूर सारे नाही ऑर्गनायझेशन भरत असतात. फॉर एक्झाम्पल आहे ना, तर तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो कन्व्हेन्शन आणि प्रोटोकॉल. आता एन्व्हायर्नमेंट, बायोडायव्हर्सिटी, इकोसिस्टम याच्यावर एक काही कन्व्हेन्शन भरत असतात ग्लोबल लेव्हलला. तर ग्लोबल लेव्हलचे कन्व्हेन्शन, प्रोटोकॉल हे जे काय असतं ना त्याचं सुद्धा रीड करायचं. फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला मी आता अर्थची सबमिट झाली. 1992 साली पहिल्यांदा आपल्याला एक गोष्ट समजायची कन्व्हेन्शन म्हणजे काय? प्रोटोकॉल म्हणजे काय? कन्व्हेन्शन हे बाइंडिंग नसतं, मग प्रोटोकॉल बाइंडिंग असतं. मग प्रोटोकॉलच्या डेफिनिशनमध्ये काय-काय येतं? कोणकोणते कन्व्हेन्शन आजपर्यंत झालेले, कोणकोणते प्रोटोकॉल झाले, हे आपल्याला बघायचं. याची सेपरेट लिस्ट तयार करायची. नंबर सेकंड फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हणजे काय नाही का अर्थ समिट 1992 साली झाली होती. कळलं? अर्थ समिटमध्ये ना प्रामुख्याने 3 गोष्टी झाल्या होत्या. एक म्हणजे युनायटेड नेशन फ्रेमवर्क UNFCCC उदय झाला होता. युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज हा पहिली गोष्ट. नंबर सेकंड गोष्ट, युनायटेड नेशन कन्व्हेन्शन टू कम्बॅट डेझर्टिफिकेशन. डेझर्टिफिकेशनची एक सेपरेट कन्व्हेन्शन ऑफ पार्टी भरत असते. UNFCCC ची सेपरेट कॉन्फरन्स ऑफ पार्टी भरत असते. आणि नंबर थर्ड
CBD कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी याची सुद्धा सेपरेट पार्टी भरत असते. कॉन्फरन्स ऑफ पार्टी भरत असते. मग आता प्रिपरेशन करताना काय करायचं, हे अर्ज सबमिट नंतर आहे तिन्ही सेपरेटाइज करून घ्यायच्या. तिन्ही सेपरेटाइज केल्यानंतर आहे ना, त्यांची कॉन्फरन्स ऑफ पार्टी दरवर्षी कुठं-कुठं भरते, ते तुम्ही तिथं फोकस करायचा. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त इम्पोर्टंट त्यांनी कुठं-कुठं डिसिजन चांगली घेतलेली आहे, त्या डिसिजनवर थोडा फोकस करायचा. त्याचं हेडक्वार्टर्स कुठे आहे, कळालं का? किती वर्षातनं त्याची मीटिंग्स होत असते. या गोष्टी प्रॉपर बघायच्या. कन्व्हेन्शन ऑन कम्बॅट डेझर्टिफिकेशन त्याच्या रिलेटेड सुद्धा ह्या गोष्टी बघायच्या. त्याचं हेडक्वार्टर्स कुठे आहे? सध्या मागची सबमिट झाली होती. त्याच्यामध्ये काय टार्गेट अचीव्ह करण्यात आलेलं आहे. तुम्ही मेन्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सुद्धा इथं काही गोष्टी टाकू शकता. एसीआयच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सुद्धा काही गोष्टी इथनं टाकू शकतात. सो ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. परत CBD कन्व्हेन्शन ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटीचे रिलेटेड आहे ना, दर 2 वर्षातनं ज्या कॉन्फरन्स ऑफ पार्टी भरत असेल, 2 वर्षातनं आता मागची कुठे झाली होती ॲक्शन आली, त्याची थीम काय होती, त्याचं हेडक्वार्टर कुठं आलं, मॉन्ट्रियल कुठं आलं, कॅनडामध्ये आलंय. पण नेमकी एक्झॅक्टली कसं असतं, हे लोकेशन आपल्याला प्रॉपर माहीत असलं पाहिजे, त्याची थीम माहीत असली पाहिजे. आणि काय असतं माहिती आहे का, इंटरेस्टिंगली स्टडी करायचा. इंटरेस्टिंगली म्हणजे काय माहिती आहे का, की आपण जर थोडा इंटरेस्ट घेऊन जर प्रामुख्याने छोट्या-छोट्या गोष्टी समजून घेतल्या ना, आपला कॉन्फिडन्स पण वाढत असतो आणि एक्झाममध्ये ज्यावेळेस जातो ना आपण, ते एक्झाम किती जरी पेपर डिफिकल्ट आला ना, आपण चांगले मार्क्स घेऊन येत असतो. सो अशा पद्धतीने प्रिपरेशन करा. बारीक-बारीक गोष्टींवर लक्ष द्या. हे 3 पॉइंट आहे ना, हे 3 पॉइंटचे प्रामुख्याने प्रथम संकल्पना क्लिअर करा. त्याच्यानंतर आहे ना, पेपरमध्ये विचारलं काय जातंय सगळ्यात जास्त महत्त्वाचं ते. त्या पॉइंटवर पूर्णपणे फोकस करा आणि त्या दृष्टिकोनातून प्रिपरेशन कंटिन्यू असू द्या. सो 3 महिने बाकी आहे. ऑल द बेस्ट फॉर द एक्झाम. गॉड ब्लेस यू ऑल.